गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाला स्वतःला नेते समजणाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापलीकडे समाजहिताचे कोणतेही कामे न केल्याने एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या राज्य संघटकांसह तालुका कार्यकर्त्यांसह सुमारे 50 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अशोक भाऊ गायकवाड मित्र फाउंडेशन मार्फत समाजकार्य करण्याचा निर्णय नुकताच घेऊन या प्रसंगी एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे राज्य संघटक दत्तात्रय आगे, जिल्हा सल्लागार बाबासाहेब पवार, जिल्हा प्रमुख रोहिदास सोनवणे, राष्ट्रीय प्रवक्ते मेजर कृष्णा सरदार, राज्य कार्याध्यक्ष भाऊराव माळी आदींसह उत्तरनगर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजपर्यंत आदिवासी समाज बांधवांच्या समस्या सोडविण्याकरिता अनेक स्वार्थी नेत्यांनी विविध संघटना स्थापन केल्या, त्यामार्फत कोणत्याही समाजाच्या समस्या सोडविल्या नाही। त्यांनी संघटनेचा वापर फक्त स्वस्वार्थाकरिता करून अनेक संपत्ती गोळा केली। याचा निषेध म्हणून सामूहिक राजीनामे देऊन सामाजिक व समाजहिताचे कार्य करणाऱ्यांना संघटनेत काम करण्याचे त्यांनी जाहीर केले। त्याप्रसंगी अशोक भाऊ गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आजपर्यंत माझ्या सामाजिक संघटनेमार्फत फक्त समाजहिताचे कार्य करत असून समाजाला न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केला। समाजाच्या समस्या, त्यात जातीचे दाखले, रेशन कार्ड, शासकीय सवलती समाज बांधवांना मिळाव्यात म्हणून पाठपुरावा करत सवलती मिळवून देण्याचे कार्य केले। तसेच यापुढेही समाजहित जोपासण्याचे काम करू अशी ग्वाही यावेळी देण्यात आली आहे। शासकीय सेवेमध्ये कार्यरत होतो। गेल्या 20 वर्षापासून मी आपल्या आदिवासींच्या विकासासाठी मी काम करत होतो। जी काही संघटना या ठिकाणी कार्यरत होती त्याला आम्ही आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आम्ही त्यांना पुरेपूर मदत करण्याचं का आम्ही आमच्या पद्धतीने केलं। त्यांना बरं अशा उच्च पातळीवर नेऊन पोहोचवलं की बाय समाजात काही काम करतील, परंतु ज्यावेळेला अशी इलेक्शन येतात त्यावेळेला त्यांना त्यांचे काही गणित चुकतात। समाजाचं काही देणं घेणं नाही या हेतूनं ते कुठल्या तरी पक्षाला अटॅचमेंट करून हे करून समाजाची दिशाभूल करत आहे। म्हणून आता आम्ही असं ठरवलं आहे की बाबा समाजाच्या कामासाठी एकलव्य आदिवासी बहुजन समाज पार्टी हा चांगला असेल बा, त्याच्यामध्ये आम्ही एकलव्य सेवा संघ, आता मी सेवानिवृत्त झाल्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही गेलो। मला त्या एकलव्य बहुजन आदिवासी पार्टीचं मला राज्याचं कार्याध्यक्षपद होतं, परंतु त्यांचे हित असे पाहता की स्वयंभू नेता कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासून न घेता त्यांनी स्वतः जातीवादी पक्षाने निर्णय घ्यायला ठरवलं। एकलव्य सेवा आपल्या एकलव्य या ज्या पक्षामधून आम्ही सर्वजण बाहेर पडत आहोत, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। समाज आहे, या समाजाचे जे प्रश्न खूप प्रभावित येते, जातीचे दाखले, रेशन कार्ड, वन जमिनी, घरकुलं, यांचे जे प्रश्न आजपर्यंत जे नेते लोकांनी जे आश्वासनं देऊन हे जे समाजाला भूलथाकर बळी पाडले त्यांचे आजपर्यंत प्रश्न मार्गीच लागले नाही। इथून पुढे आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून असंच जर सहकार्य समाजाचा लागत राहिलं तर आम्ही सगळ्यांचे प्रश्न समाजाचे मार्गी लावू। माळी सरांनी जे वक्तव्य केलं आहे आणि त्याच्या संदर्भात विषय असा आहे का मी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचा व जिल्हा अध्यक्ष आहे उत्तर आणि दक्षिणचा, नाव सांगा। आणि मी नवनाथ निवृत्ती माळी। तर विषय असा की आता मी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीमधून बाहेर पडतोय सगळे। तर माझ्या अंडरखाली जवळजवळ 30-32 कार्यरत आहेत आणि आगे सरांच्या पण आहेत। आणि त्याच्यातून आता आम्ही जे राजीनामे दिलेत सगळ्यांनी, त्याच्यानंतर आम्ही अशोक भाऊ मित्रमंडळ फाउंडेशन यांना आम्ही सपोर्ट करत आहोत। समाज हिताच्या जवळजवळ सबलीकरण नावाची योजना असतील, त्यानंतर आमच्या गाई म्हशीच्या योजना असतील, आपल्या न्यूक्लिअर बजेटच्या योजना असतील, त्याच्यामध्ये गायरान जमिनी वगैरे असतील, दारिद्र्यरेषेचं आलं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये या पक्षश्रेष्ठींनी त्या पक्षांच्या माध्यमातून मार्गी लावणं गरजेच्या होत्या। त्या त्यांच्याकडून पूर्ण होत नव्हत्या, त्यांनी त्याची दखलही तशी घेतली नाही। म्हणून या समाज हिताच्या ज्या गोष्टी त्या त्यांना जोपासल्या गेल्या नाही, स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी नुसता समाजाचा कार्यकर्त्यांचा निव्वळ वापर केला, यूज केला। म्हणून आम्ही या ठिकाणी या समूहानं आम्ही तो राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सुपूर्द करत आहोत।
याप्रसंगी भाऊसाहेब गायकवाड, भाऊसाहेब मोरे, शामराव मोरे, कैलास पवार, संजय जिरे, नवनाथ माळी, मंगेश गायकवाड, अशोक पवार, विलास गायकवाड, हरिभाऊ पवार, किशोर बोरसे, खंडू रोकडे, नानासाहेब गांगुर्डे, योगेश निकम, प्रदीप मोरे, योगेश माळी, गणपत मोरे, एकनाथ धिरुडे, अनिल साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव।